हा मावशी बोल, काय झालं? हॅलो सौरभा, अरे तू जरा लवकर घरी ये ना रे. मावशी कसला आवाज येतोय हा? ए फोन ठेव तू कुणाला फोन लावतोयस? तू कुणालाही फोन लावलास ना तरी चूक तुझीच आहे, लक्षात ठेव. काय अरे, काही लोक ना इथे आपल्या नावाने घोषणा देत आपल्या दारासमोर आलेत. कसं तरी होते, तू ये बाबा लवकर. ए फोन ठेवतो, नाटकं बंद कर तुझी. तू इकडे पोलीस निरीक्षकाला बोलवलंस ना तरी चूक तुझीच आहे, मागे हटणार नाहीये मी. तुम्ही जरा 2 मिनिटं थांबता का? अरे मी केव्हाची थांबले बाबा, तुझी वाट बघते, तू ये ना लवकर. तू काळजी करू नको, मी आलो लगेच आलो. हॅलो हॅलो. तू पळून गेलास ना तरी तुझ्या गाडीचा नंबर बरोबर लक्षात ठेवलाय मी, शोधून काढीन तुला, सोडणार नाहीये. ऐका ना, माझी चूक झाली मला मान्य आहे. चिखल माझ्यामुळे उडला हेही मला मान्य आहे, तुमचे कपडे खराब झाले हेही मला मान्य आहे, पण मी त्याची माफी मागितली. तुम्हाला सर्वतोपरी समजवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला समजून घ्यायचं नाही, तुम्हाला फक्त भांडायचं आहे. त्यामुळे आता मी काही करू शकत नाही, मला आत्ता जावं लागणार. तुम्हाला जे हवं ते करा. अरे पण ए थांब. अरे शिकाय थांब. अरे फोन पण उचलत नाहीये दोघी. काय चाललंय का तुझं? तुझं काय चाललंय? ऑफिसमध्ये काम, घरी काम, कधीतरी जरा मजा करत जा ना. तू प्लीज तो ग्लास खाली ठेवशील का जरा? कोकम सरबत आहे, तुला हवाय? नको. बोला बोला बोला, बोलून टाका काय बोलायचं ते. त्या पट्याशी काय आबोला धरलायस? राधाच्या वागण्याचं टेन्शन तर कायमचं आहेच डोक्यावर. जगाचा सगळा भार जसा काही तुझ्याच डोक्यावर आहे. काय बरं चाललंय का तुझं? मग मी काय करावं असं म्हणणं आहे तुझं? पट्याशी डेट कर. आई, लग्न करायचं नाहीये ना तुला, पण पट्याची कंपनी तर आवडते की नाही तुला? हा, हो आवडते. म्हणजे राधाचा आणि तुझा प्रॉब्लेम एकच आहे. राधाला बंधन नको म्हणून लग्न करायचं नाहीये, आणि तुला आता या वयात नवीन नातं जोडायचं नाहीये, त्याची भीती वाटतेय. म्हणून म्हणतेय बघ राहून पट्या बरोबर. लग्नाशिवाय या ग्लासात नक्की कोकम सरबतच आहे ना? हो. अगं पण मी काय म्हणते त्याचा विचार कर ना जरा आधी. हे बघ, सर्वसामान्य माणसं लग्न करतात, त्याच्यातली बरीचशी टिकतात, उत्तम. त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास बसणारच. पण ज्या घरात लग्न मोडतात तरी पुरुषांची घुसमट होते. तिथे हे असं नातं म्हणजे नंतरचा पश्चातापच नाही का? त्या घरातल्या लोकांचा लग्न संस्थेवर कसा विश्वास बसेल मला सांग? त्याच्यापेक्षा माणूस आधी जर पारखून बघायला मिळालं तर ते बरं, असं नाही का वाटणार? हे सगळं तू माझ्याशी बोलतेस ठीक आहे आई, बाहेर बोललीस ना तो लोक चक्कर येऊन पडतील. पडू दे. पण हे सगळं पूर्वी करायचे लोक, तेव्हा कसं कसं चालायचं लोकांना? म्हणजे बघ ना, सीतेने स्वयंवर केलं, स्वतःचा नवरा तिने स्वतः शोधला. मग आता मुलींना स्वतःचा नवरा शोधायचं स्वातंत्र्य गेलं कधी? कुठे? मला सांग, लग्न होऊन मुलगी सासरी जाते, तिचा संबंध येतो का नाही सगळ्या नातेवाईकांशी? त्या मग दीर, जाऊ, नंदा, सासू, सासरे या सगळ्यांच्या बरोबर तिला सांभाळून घ्यायचं असतं ग. मग ते कुटुंब निवडायचा अधिकार तिला नको का? गंमत सांगते तुला एक. तुझे सासरे फॉरेस्ट मध्ये होते का नाही? तिथे ना त्यांचा खूप आदिवासींशी संबंध यायचा.
तुला माहितीये का, हे आदिवासी लग्न करण्याआधी एकमेकांच्या बरोबर राहून बघत, जमलं तरच लग्न करायचं. कायदे कानून वगैरे त्यांच्यापर्यंत कधी काही पोचलेच नव्हते. मला तरी वाटतं आपल्यापेक्षा प्रगत होते नाही का ते लोक. आणि मग आपण स्वतःला प्रगत का म्हणायचं? मोबाईलचा शोध लावला, मिसाईलचे शोध लावले, चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो म्हणून. आई अगं, तुझं हे बोलणं मला सुद्धा पचवायला अवघड जातंय. मुलीचं लिव्हिंग पचवतेस ना, पण तुझ्याबद्दल काही बोलायला गेलं की मात्र लगेच माघार. एक मनापासून सांगू तुला अनु, तुझ्या वयाच्या बायकांनी हे असे प्रयोग करणं जास्त गरजेचं आहे. कुणालाही न भीता, अजिबात समाजाची पर्वा न करता. आई, अगं काय आई, दोघ जण बसा तुझ्या गाडीत आणि लांब लांब कुठेतरी निघून जा, गायबच होऊन जा. हे का असं करता का? त्याच्या स्कूटरवर न जाता डबल सीट. काय मस्त कल्पना आहे बघ ना. आई. बघ बघ, विचार कर विचार कर. पटवर्धन, 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 पटवर्धन. कार डावडी करताय. तुम्ही संस्कृतीचा अपमान करता, हे खपून घेतलं जाणार नाही. ही थेरं इथे चालणार नाहीत. लग्न आधी एकत्र राहणं पाप आहे आणि या वाड्यात आम्ही ते होऊ देणार नाही. कशाला पाहिजे लिव्हिंग, मुलगा मुलगी लग्नावीन. 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 एक मिनिट जरा थांबता का? मला सांगा काय चाललंय इकडे? कोणी सांगितलं तुम्हाला की या घरामध्ये एक जोडपं लग्नाशिवाय राहत आहे? मला अशी खबर मिळाली आहे. काय खबर मिळाली तुम्हाला? हेच की लिव्ह इन रिलेशनशिप चाललंय इकडे. मग तुम्हाला मिळालेली खबर चुकीची आहे. या घरामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत कुटुंब राहतं. हा, त्यांचे 2 भाडेकरू आहेत, पण ते एकत्र राहत नाहीत. पण ते कोण आहेत एकमेकांचे? त्याच्याशी तुमचं काय घेणं देणं? तुमचा विरोध लग्नाआधी एकत्र राहण्याला आहे ना. या घरामध्ये लग्न संस्थेचा अपमान होतोय असा तुमचा आरोप आहे ना. हो. मग तो आरोप चुकीचा आहे. हे एका अत्यंत सुसंस्कृत कुटुंबाचं घर आहे. इथे राहणारा प्रत्येक माणूस लग्न संस्थेचा आदर करतो. या वाड्यातले भाडेकरू वेगवेगळ्या खोल्यात राहतात, त्यामुळे इथे लिव्ह इन वगैरे काहीही सुरू नाहीये. आता मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही इथून निघा. नाहीतर एका सुसंस्कृत घराच्या बाहेर तुम्ही उगाच कारण नसताना घोषणाबाजी देऊन त्या घरच्या मंडळींना त्रास दिला, अशी तक्रार मला पोलीस चौकीत जाऊन करावी लागेल. अहो, हे गेले. अरे वा वा वा, गेले सगळे गेले. भाऊजी, तुम्ही अगदी कमालच केलीत. हो, कमाल केलीत. राधा, इथे जरा आत येता, मला तुमच्याशी बोलायचं. बसा बसा. आत्ता बाहेर जो काही प्रकार घडला त्याची आम्हाला सवय नाही.
या वाड्यामध्ये माई मावशी आप्पा अशी वयानं मोठी माणसं राहतात, त्यांना असले धक्के सहन होणार नाहीत या वयात. या वाड्यातल्या माणसांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नाही, कधी कोणाशी वैर पत्करलं नाही. त्यामुळे तुम्ही दोघे इथे राहताय तोपर्यंत तुमच्यामुळे या वाड्यातल्या लोकांवर अशी वेळ येणार नाही याची काळजी घ्या, अशी मी तुम्हाला दोघांना विनंती करतोय. अरे दादा, पण आम्ही असं काय. एक मिनिट राधा, कोणीतरी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. मी काय बोलतो ते शांतपणे ऐका, त्याच्यावर विचार करा. वाटलं तर नंतर आपापसात एकमेकांशी बोला आणि त्यानंतरही जर माझ्याशी बोलावंसं वाटलं तर माझ्याकडे या. फाईन. लिव्ह इन मध्ये राहायचं हा तुमच्या दोघांचा हट्ट आहे. आम्ही काही तुमचे पालक नाही, त्यामुळे हा निर्णय बरोबर आहे की चुकीचा हे ठरवायचा अधिकार आम्हाला नाही. म्हणूनच कदाचित तुमच्या या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे का विरोध हे मॅटर करत नाही. पण तुम्ही आमच्या वाड्यामध्ये राहताय, या घरात राहताय, त्यामुळे तुम्ही इथे असेपर्यंत ती जबाबदारी आमची आहे. हितेन, तू माई मावशीच्या खोलीमध्ये राहतोस ना? येस दादा. सचू, त्याला ती दुसरी खोली उघडून दे. आजपासून तो तिथे राहील. तुम्ही एकमेकांच्या खोल्यांमध्ये जाऊ शकता, एकमेकांशी भेटू शकता, बोलू शकता, पण दारं उघडी ठेवू नये. रात्री 9 वाजल्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या खोलीत जायचं नाही. तुम्ही दोघे इथे राहत असेपर्यंत तुमच्या दोघांमध्ये बाकी कुठल्याही प्रकारचं नातं निर्माण झालेलं आम्हाला चालणार नाही. त्याची जबाबदारी आम्ही घेणार नाही. मग लिव्ह इनला काय अर्थ आहे? लिव्ह इनला शारीरिक जवळीक या पलीकडे खरंच खूप अर्थ आहे राधा. आणि मला मनापासून असं वाटतं की जितके दिवस तुम्ही इथे राहताय त्या दिवसांमध्ये एकमेकांच्या सहवासाने तुम्हाला तोच अर्थ सापडेल, गवसेल. हे या वाड्याचे नियम आहेत राधा. हे तुम्हाला पटत नसतील तर तुम्ही केव्हाही निघू शकता. दादा, पण एवढं स्ट्रिक्ट? होय हिते, एवढं स्ट्रिक्ट. कारण जी बंधनं मी तुमच्यावर घालतोय ती बंधनं जर तुम्ही पाळली नाहीत तर त्याचे फार फार मोठे परिणाम आहेत. आणि आता तरी तुम्ही दोघे एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना जाणून घेणं, एकमेकांच्या सहवासात राहणं या सगळ्या बाबतीतच झगडताय. त्यामुळे त्या गंभीर परिणामांना आत्ता तरी सामोरं जायला तुम्ही दोघे तयार आहात असं मला तरी वाटत नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगतोय, आम्ही तुमचे पालक नाही. हा वाडा तुमच्या चुकांची, तुमच्या वेडेपणाची जबाबदारी घेणार नाही. इथे चल आपण निघूया तिकडनं. पैसे नाही राधा. तू घरनं निघताना काहीच पैसे घेतले नाहीयेस का बरोबर? घेतले होते 3000. मग पण कसे घेतले मला विचार. तुला माहिती आहे ना पप्पा कसे मध्ये. काहीतरी मॅनेज करून निघूया तिकडनं. हा, तू काही काय बोलते राधा? 3000 मध्ये कसं मॅनेज करू आपण? 3000 रुपये तर हितेंचं इथलं भाडं आहे. त्याचं सेपरेट भाडं आहे? सेपरेट खोलीत राहतो ना तो. तुम्ही मनानी एक वगैरे असलात तरी माणसं वेगळी वेगळी आहात ना. वेगळ्या वेगळ्या खोल्यांमध्ये राहताय, त्यामुळे भाडं वेगळं वेगळं असणार राधा. तू कसला बदला घेतोयस रे? कसलाच नाही. पटत नसेल तर निघा. सगळ्यांना मुद्दामून आता आपल्या विरोधात उभे राहतात. मग लग्न करा आणि बघा, हीच सगळी माणसं तुमच्या पाठीशी उभी राहतील आयुष्यभर. अरे एवढं का महत्व आहे त्या लग्नाला? आम्ही ऑलमोस्ट तेच करतोय ना. ऑलमोस्ट सेमच आहे ना. मग लग्नच करा. तू का प्रेशर टाकतोयस आमच्यावर?
मी तुम्हाला मदत करत नाहीये म्हणून तुम्हाला वाटतंय की मी प्रेशर टाकतोय. आपल्याला जर समाजात राहायचं असेल आणि त्या समाजाचा पाठिंबा अपेक्षित असेल तर समाजाचं थोडंसं ऐकावंच लागतं. आपण जे वागतो, जे आयुष्य जगतो त्याचे पडसाद समाजात उमटत असतात आणि समाज जे म्हणतो त्याचे पडसाद सुद्धा आपल्या आयुष्यात उमटत राहतात. याला पर्याय नाही. एवढा हाय फंडा मराठी बोलून प्लीज गोळ्यात घेऊ नकोस आम्हाला. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू? माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. ह्युमन्स आर सोशल ॲनिमल्स. वी आर आन्सरेबल टू द सोसायटी. मी कोणत्याही भाषेमध्ये समजावून सांगितलं तरी माझा मुद्दा तोच आहे आणि तोच राहणार आहे. त्यामुळे आयुष्यभर समाजाशी लढत बसायचं असेल तर खुशाल लिव्हिंग मध्ये राहा. पण समाजाचं प्रेम, पाठिंबा हवा असेल तर लग्न करा. सचू, हितेनला त्याची नवीन खोली दाखव. हा हा, मी हितेनला दाखवते ना खोली. चल हितेन ये. पप्पांचं बिझनेस आहे ना. संभ्रमा, अण्णांचा मुलगा शोधतोस. कुठलीही परिस्थिती आली ना तरी अगदी खंबीरपणे उभा राहतोस. तू असलास ना की जरा धीर वाटतो रे. तुला सांगते, या वाड्यावर हाय हाय मुर्दाबाद असं बोलण्याची कोणाची बिशादच नव्हती. अरे काय, आमच्याकडे काही कपडे बिपडे द्यायला नाहीत. तू तू मला जुने कपडे देणार? माझ्या मुलीच्या जीवावर आयतं जगणारी बाई तू. हो बाजूला. आई, अगं घाणेरडे, लांब हो. अगं इतक्या वर्षांनी दिसतीये माझी आई मला आणि तू ढकलून देतेस मला. अगं ढकलावं लागतंय कारण काडीची अक्कल नाहीये तुला. द्या. सगळं अंगावर घाण उडालीये माझ्या. 2 तांबे घेईन अंगावर तर त्याच्या आधी आले अंगचटीला. गावाकडे हजारदा शेणाने सारवलेत मी घर, पण तुमच्या शहरातली घाण म्हणजे बाई बाई बाई. सगळ्यांचा वरचा मजला रिकामा आहे नुसता. एकेकाला ना चौकात उभं करून चांगला फोडून काढला पाहिजे, तेव्हा कुठे अक्कल येईल. सोस किती तो गाड्या उडवायचा, पण जरा संयम म्हणून नाही इथल्या लोकांना. अनु, गोमूत्र दे ग जरा. छान. घरात गोमूत्र नाहीये? गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती. इकडे बघा, हे गंगाजल आहे, घरात लागतं, मी इथे ठेवते, फेकून देऊ नका. आणि अनु, उद्या जाऊन ताजं गोमूत्र घेऊन ये. हो, ते दुकानातल्या चकचकीत बाटलीतलं नको आहे. गोठ्यात जाऊन ताजं घेऊन ये. आणि आधी त्या नालायकाला हुडक. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. त्याच्या गाडीचा नंबर नीट लक्षात आहे ना माझ्या? कावेरीच्या अंगावर चिखल उडवला नालायकाने. घरातलं तिसरं रत्न कुठे आहे? बाहेर गेलीये. बाहेर म्हणजे पुण्याच्या बाहेर गेलीये, सहलीला गेलीये. परत कधी येणार आहे? मला भेटायचंय तिला. उद्या. 5 दिवसांनी.
एकमेकींकडे काय बघताय? कधी परतेल राधा? हरवली की काय माझी नात? हरवेल कशी? ती काय आता लहान बाळ आहे का हरवायला? मी माझ्या मुलीशी बोलते, आश्रितांशी नाही. आई, तू जरा फ्रेश होऊन येतेस का? आपण निवांतपणे बोलू. बोलावं तर लागणारच आहे आपल्याला. इथलं वारा काही ठीक दिसत नाहीये मला.